मित्रांनो, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. लोकशाही जिंदाबाद, संविधान जिंदाबाद. आणि निवडणूक आयोगाचं काय करायचं? आज महाराष्ट्रामध्ये मी आता पाहत होतो, जेवढ्या ठिकाणी आज मतदान प्रक्रिया झाली आणि आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये जेवढ्या ठिकाणी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्या प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोगाचा ज्या पद्धतीनं गलथान कारभार पाहायला मिळाला, पोलिसांची सत्ताधारी किंवा पैसे वाटणाऱ्यांना जो काही सपोर्ट आहे राज्यामध्ये, तो काबिले तारीफ आहे. ज्या पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया ढिसाळ पद्धतीनं राबवली गेली, आजपर्यंत इलेक्शन कमिशनच्या किंवा तुम्हाला आम्हाला आतापर्यंतच्या अस्तित्व म्हणजे जे काय आपल्याला आतापर्यंत कळतंय, अशी इतकी म्हणजे बोगस प्रक्रिया देशातलं सोडा, महाराष्ट्रात सुद्धा कधी सुद्धा राबवली गेली नाही. ज्या इलेक्शन कमिशनचा खरं तर एक स्वायत्त संस्था म्हणून दबदबा असतो आहे आणि तो अबाधित पण राहील, परंतु डे वन पासून, निवडणुका जाहीर झाल्यापासून, त्याच्या अगोदर मतदार यादीवरच्या आक्षेपांपासून आतापर्यंत आज मतदान प्रक्रिया होती. काल सुद्धा निवडणूक आयोगाने विचित्र निर्णय घेतला. म्हणजे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? एक निवडणूक आयोगाच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू असतं. महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. बोगस मतदार यादीतलं, बोगस मतदारांचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर निवडणूक प्रक्रिया तरी सुद्धा राबवली जाते राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदान निवडणूक प्रक्रियेमध्ये म्हणजे आश्चर्याची आणि म्हणजे तुम्हाला राग सुद्धा येईल आणि तुम्ही त्याच्यावर समाधानी सुद्धा नसाल. मतदार याद्या बोगस आहेत, अगोदर त्याचं व्यवस्थित छाटणी करा. जे काही दुबार मतदार आहेत ते वगळून टाका आणि स्वच्छ सगळ्या मतदारांना संधी द्या, असा आक्षेप असताना इलेक्शन कमिशननं कुठल्याही राजकीय पक्षांचं, मी राजकीय पक्षांचं म्हणतोय, विरोधकांचं नाही, आता सत्ताधारी सुद्धा बोलायला लागले की मतदार यादीत घोळ आहे. आणि माननीय मुख्यमंत्री, राज्याचं म्हणजे महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाहिलं जातं, त्यांनी सुद्धा इलेक्शन कमिशनच्या या प्रक्रियेबद्दल नाराजी व्यक्त केली. मग पूर्वी जे राहुल गांधी आणि इतर सगळे राजकीय पक्षांचे नेते बोलत होते, त्यावेळेस इलेक्शन कमिशनचा प्रवक्ता म्हणून भाजप काम करत होते. आता ते मुख गिळून गप्प बसतील, कारण आता त्यांच्याकडे बोलायला शब्द नाही. हरकत नाही, तो राजकारणाचा मुद्दा आपण थोडा बाजूला ठेवू. आता आपण प्रक्रियेबद्दल बोलतोय. आणि इलेक्शन कमिशनने तरी सुद्धा मतदान जी काय स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरुवातीला नगर परिषद आणि नगरपंचायत जाहीर केली. निवडणूक प्रक्रिया जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल लागणार. खरं तर आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल, लोकसभा, विधानसभा किंवा म्हणजे ग्रामपंचायत पण एक दिवस गॅप ठेवून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे काउंटिंग होते आणि निकाल जाहीर करतो. यांनी दुसऱ्या दिवशी केलं. सगळ्यात हाईट म्हणजे आज 2 डिसेंबर आहे. 2 डिसेंबर मतदानाची तारीख जाहीर केली. जिथं जिथं निवडणुका जाहीर केलेल्या होत्या त्या ठिकाणी कालपर्यंत, काल 10 वाजेपर्यंत, म्हणजे 1 डिसेंबरला संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मतदानाची त्या ठिकाणी म्हणजे प्रचाराची मुभा दिली. खरं तर 24 तास अगोदर सगळा प्रचार बंद होत असतो, हे आपल्या मेंदूमध्ये आहे, आपल्या लक्षामध्ये आहे. म्हणजे निवडणूक प्रक्रियेने तो पण गोंधळ करून ठेवला, बरोबर. त्याच्यात सगळ्यात महत्वाची कडी म्हणजे ज्या ठिकाणी 30 नोव्हेंबर काही नगर परिषदेचं जे काही नगराध्यक्ष बिनविरोध जाहीर केले किंवा काही ठिकाणी जी काही प्रक्रिया झाली त्यांचं डायरेक्ट ते म्हणजे अनगरची, सोलापूर जिल्ह्यातली नगर परिषद जाहीर केलंय त्यांनी.
बिनविरोध म्हणून हे केलं. तिथं काय गोंधळ झाला उभ्या महाराष्ट्राला माहितीये. तरी सुद्धा ह्यांनी काय शहाणपणा केला, वादावादी झाली आणि तिथलं जे बिनविरोध आले ते पण नगराध्यक्षपद त्यांनी बाद करून टाकलं. म्हणजे तिथं संपूर्ण निवडणूक प्रक्रिया होईल. हरकत नाही, तिथली गोष्ट सोडा. पण ज्या ठिकाणी बारामती नगर परिषद असेल, पुण्यातल्या शेजारच्या ते नवीन नगर परिषद झाली फुरसुंगीची ती नगर परिषद असेल आणि महाराष्ट्रातल्या अजून काही ठिकाणच्या अशा 10-12 नगर परिषदेचं ज्यांचा प्रचार पूर्ण झालाय, उमेदवारांनी प्रचार कचून केलाय, नेते सगळीकडे बोंबलत फिरून आले, सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटप सुद्धा केलं आणि आता मतदान आहे तर तिथलं मतदानच बाद करून टाकलं. म्हणजे मतदानच होऊ दिलं नाही. ते म्हणले नाही, तुमच्या सगळ्यांच्या 19 तारखेला मतदान घेऊ. हा काय कारभार आहे? याला निवडणूक आयोगाचं, मी जे बोलतोय या सगळ्या गोंधळामध्ये काही नियोजन आहे का या सगळ्या लोकांचं? आणि सगळ्यात महत्वाची हाईट म्हणजे आदल्या दिवशी, आता उद्या मतदानाला जायचंय आणि तुम्ही आज संध्याकाळी म्हणताय की तुमचं मतदान उद्या होणार नाही. काय करायचं? ज्यांनी कोणी म्हणजे जे श्रीमंत असतील त्यांचा पैसा गेला किती पण हरकत नाही हो. चांगल्या लोकांनी काय आपले चिरीमिरी इकडे तिकडे 2 रुपये वाचवलेले असतात ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये घालवले. म्हणजे चांगल्या लोकांनी निवडणूक लढवायचीच नाही, प्रक्रियेत राहायचंच नाही आणि निवडून पण यायचं नाही. काय धंदा आहे? बरे, हा सगळा मुद्दा इलेक्शन कमिशनचा गलथान कारभाराचा आहे. बऱ्याच ठिकाणी तक्रारी झाल्या, तक्रारी करून सुद्धा इलेक्शन कमिशननी दखल घेतली नाही. पोलीस ज्यांनी चोरी केली ना त्यांच्या बाजूने पोलीस. काय धंदा आहे? उदाहरण सांगतो, आता ह्याच्यावर पण सुरू आहे माध्यमांवर. म्हणजे ज्या आता तो आमदार खासदाराचा मुलगा आहे, मंत्र्याचा भाऊ आहे, स्वतः आमदार आहे, हा मुद्दा बाजूला ठेवा. सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, हा पण मुद्दा बाजूला ठेवा. एक नागरिक म्हणून त्या माणसानं या ठिकाणी पैसे सापडतात, घर दाखवलं, तिथं जाऊन बघितलं, घबाड पैशाचं होतं, तो थेट जुना भाजपचा कार्यकर्ता आहे वगैरे वगैरे सगळं. ज्यांनी पैसे शोधून दिले त्याच आमदारावर, निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला. आता हा स्टंट आहे का स्टिंग ऑपरेशन आहे हा माझ्यासाठी तरी संशोधनाचा विषय. एक नाही दुसरं प्रकरण त्यांनी लगेच शोधून दिलं की इथं भाजपचे लोक पैसे वाटतात. म्हणजे निलेश राणेंनी प्रयत्न तरी केला, ते शिंदे गटाचे असल्यामुळे त्यांनी भाजपवर आरोप केला, कारण त्यांच्यात त्यांचं युद्ध आहे म्हणून. महाराष्ट्रात सगळीकडे मग भाजपनं पैसे वाटलेच असतील ना. शिंदे गटाने वाटले नसतील, अजित पवार गटाने वाटले नसतील, असं होणार आहे का? जे सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचे जिथं कुठं उमेदवार आहेत सगळ्यांनी पैशाचा महापूर काढला. आता काही ठिकाणी रद्द झाले, तिथल्या मतदारांची चंगळ झाली. पण मला काय म्हणायचंय, तिथं निलेश राणेंनी शोधून दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांचा तपास नाही, कुठली काही गोष्ट नाही, गडबड नाही. आणि ज्यावेळेस त्यांनीच दुसऱ्या दिवशी म्हणजे काल 1 डिसेंबरला त्यांनी परत एक 4-चाकी गाडीमध्ये पैसे त्या गळ्यातल्या पट्ट्या पक्षासहित शोधल्या. तिथं पोलीस म्हणले आम्ही गुन्हा दाखल करू तपास माहिती घेऊन. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेस. बघा, इथं पोलीस संशयास्पद आहे, निवडणूक आयोग संशयास्पद. आता दुसरा मुद्दा सांगतो. आज मतदान होतं, ते हिंगोलीचे ते दाढेवाला बांगर आमदार ते मतदान केंद्रावर गेले आणि त्यांनी ते गेल्यानंतर ते महिला तिथं मतदान करत होती, ते बटन दाबायच्या अगोदर हे जाऊन पोचले. त्यांचा एक चेला पण तिथं गेला आणि केलं का मतदान, आपलं चिन्ह इकडे आहे, आणि मग जाऊन त्यांनी ते बटन दाखवलं. काय प्रकार आहे? ऑन कॅमेरा. निवडणूक आयोगाने सगळे माध्यमं बोंबलल्यानंतर, तुमच्या माझ्यासारखे आवाज उठवल्यानंतर, आपल्यामुळे नाही पण माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर नंतर गुन्हा दाखल झाला. तिकडं बुलढाण्यात बोगस मतदान झालं. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बोगस मतदान केलं गेलं, बाहेरची लोक आणून मतदान मारलं गेलं. निवडणूक आयोग आहे कुठं? ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी आता चर्चा करतोय. लोकशाही 100% धोक्यात असण्याचं किंवा संवैधानिक मूल्य गुंडाळून टाकण्याचं किंवा निवडणूक आयोगाची जी एक इज्जत आहे, इब्रत आहे, दहशत आहे, ती सपशेल मोडीत काढली. आणि इलेक्शन कमिशनचे आपलेच अधिकारी, आता अधिकारी इलेक्शन कमिशनचे असल्यावर रुबाब काय असतो त्यांचा?
एखादला गावातला टाकून दिलेला भ्रष्टाचारातला भ्रष्टाचारी अधिकारी जरी इलेक्शन ड्युटीवर असलं तर त्याचा रुबाब काय? त्याचा रुबाब एवढा आहे की सामान्य लोकांना चिरडून टाकायचं, हाच सगळ्यांचा धंदा. हे लोकांनी कुणाचं ऐकून घेतलं? बोगस मतदान झालं. मी विधानसभेला आक्षेप घेतला होता, ज्यावेळेस माझं मतदान मी मतदान करायला जायच्या अगोदरच भालता करून गेला. आज तशीच प्रक्रिया बऱ्याच ठिकाणी झाली. असा जर इलेक्शन कमिशनचा भोंगळ कारभार महाराष्ट्रात असेल तर कोण कोणाचं हातचं भाऊलंय, कोण कोणाचं बटीक आहे, कोण कोणाच्या उंजळीनं पाणी पिते, काय म्हणजे किती विचित्र सगळा प्रकार पाहायला मिळतोय. लोकांनी कुणावर विश्वास ठेवायचा किंवा कुणाच्या बाजूनं हा सगळा जनतेचा रेटा असेल आणि काय चाललंय. आणि अचानक इलेक्शन कमिशन म्हणजे याचा अर्थ मला शेवटी एवढं सांगायचंय, म्हणजे माझी जी भूमिका आहे ते तुम्हाला पटते का बघा. तुम्ही सुद्धा काय म्हणजे कमेंटमध्ये आपण चर्चा केली तर माझी इच्छा आहे की आपण त्याच्यावर चर्चा करू. मला हे म्हणायचंय की इलेक्शन कमिशन जर अशा पद्धतीनं बेजबाबदार वागत असेल तर याच्यापेक्षा दुसरं लोकशाहीमध्ये महाराष्ट्रामध्ये दुर्दैव काही नाही. आणि हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. आता मला सांगा बरं, भाजपला चमचेगिरी करत होतं इलेक्शन कमिशनची, आता भाजपवाले बोलणार आहेत का ज्यावेळेस निवडणूक प्रक्रियेचे धिंदवडे राज्यामध्ये म्हणजे जे काही प्रक्रिया राबवली आणि त्याच्यामध्ये जो काही गलथान, म्हणजे लायकच नव्हते का हे अधिकारी सगळे घेण्याचे? तारखा कुणाला विचारून हे केल्या? त्यांनी ठरवले असतील तर त्यांना विचारणार कोण? त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी पण नाराजी व्यक्त केली. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. याला प्रक्रिया मरत नाही. आणि मग त्या विदर्भातले 2-3 नगर परिषद ज्यांच्या रद्द झाल्या ते हायकोर्टात गेले, झापलं त्यांना. आणि आता मतदानाची प्रक्रिया सुद्धा 21 तारखेला पाठवल्या. काय म्हणजे इतकी वाईट परिस्थिती असेल बांधवांनो, आम्ही बोलत नाही, आपण गप्प असतो. खरं तर आपण भूमिका काही घेतल्या पाहिजेत, कारण प्रत्येक वेळी गप्प राहून प्रश्न सुटत नसतात. तर त्याच्यावर बोलल्याशिवाय वाचा फुटत नाही असं म्हणतात. असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणून तुम्ही मला चांगलं म्हणा किंवा वाईट म्हणा, भूमिका मांडणं हे गेली 20-22 वर्ष 25 वर्ष झालं मी का करतो? कारण जे आपल्याला पटतं, बरं बोलण्यासाठी आपला जन्म झाला नाही, खरं बोलण्यासाठी आपला जन्म झालाय. आणि ही सगळी प्रक्रिया इतकी संशयास्पद वाटते. आता त्याला कोण कसं हँडल करतंय, टॅकल करतंय, हा संशोधनाचा विषय. तर याच्यात नीतिमूल्यांचा ऱ्हास होतोय, स्वाभिमान मातीत घातला जातोय आणि बंडखोरीचा माज आलाय. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय नाही. एवढंच मला या माध्यमातून सांग. मी बोलतोय ती खरं आहे की खोटं आहे? तुमचा आहे का या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास आहे का? कारण ही फार गंभीर गोष्ट आहे, हे मला या माध्यमातून सांगायचंय. बाकी जनता सुद्धा नाही. जय शिवराय. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ पाहिलाच असेल शेवटपर्यंत, नवीन असाल तर नक्की पहा. सगळ्यात महत्वाचं परत रिवाइंड करून पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मी जे काही बोललोय त्याच्यावर तुमचं मत तेच आहे की कमेंट, फक्त मला वाईट काही बोलू नका एवढंच. पण तुम्ही लोकशाही प्रक्रियेबद्दल काय आहे ते खरं बोललं पाहिजे. मला काय का म्हणेल, पण जी गोष्ट खरी आहे ती खरीच आहे. म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय.